राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेना आमदार मनीषा कायंदे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, ज्या प्रकारे आपण पाहतोय सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, अवघ्या 6 दिवसांचे हिवाळी अधिवेशन आहे। मात्र यामध्ये जनतेला काय न्याय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। मात्र कालपासून पाहिलं तर सगळा दिवस हा ईव्हीएमच्या सगळ्या घोटाळ्या संदर्भामध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगीचा गेला, काय सांगाल? मराठीत एक म्हण आहे, नाचता येणं अंगण वाकडं। आता विरोधकांची परिस्थिती अशी झाली आहे की कोणावर खापर फोडावं, कारण स्वतः तुम्ही काय केलं, 4 महिने लोकसभेत तुम्ही जिंकलात थोडंफार, त्यामुळे तुमचा फाजील आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर हे फेक नरेटिव्ह तुम्ही चालवलं, संविधान बदलणार आणि संविधानाच्या कोऱ्या पुस्तकं तुम्ही दाखवलीत लोकांना, वारंवार संविधान संविधान करून तुम्ही ओरडत राहिलात आणि त्याच्यातनं निष्पन्न काही झालं नाही। आणि आता कोणावर तरी खापर फोडायचं, रडीचा डाव खेळायचा म्हणून ते आपल्या ईव्हीएम मशीनवर आदळापट करणं त्यांचं चालू आहे। याच्यात काही निष्पन्न होणार नाहीये। ज्या प्रकारे आपण पाहतोय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप अजूनही झालेलं नाहीये। मात्र या विस्तारामध्ये सर्वाधिक जर अन्याय कोणावरती झालाय तर शिवसेनेवरती झाला असं वाटतं का? कारण तानाजी सावंत हे तडकाफडकी निघून गेलेले आहेत, काल विजय शिवतारे सुद्धा निघून गेलेले आहेत, काय सांगाल? बघा, खांदेपालट हे अपेक्षित आहे। जे आमदार अनेक वेळा निवडून आलेले आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी दिलीच पाहिजे आणि जे कोण नाराज असतील असं आपल्याला वाटतं ते अन्य काही कारणामुळे गेले असतील, परंतु निश्चित एकनाथजी शिंदे हे एक असे नेता आहेत की ते निश्चित त्यांची कोणाची काही नाराजी असेल तर ते दूर करण्यात यशस्वी होतील किंवा त्यांना पक्षांतर्गत काहीतरी वेगळी संधी देतील असंही असू शकेल। पण या सगळ्यामध्ये कुठेतरी पुढील काळामध्ये, कारण आता तिहेरी सरकार आहे, 2.5 वर्षांचा फॉर्म्युला सुद्धा होता, मात्र या 2.5 वर्षांमध्ये सुद्धा अनेक 3 पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये अनेक आमदारांचं म्हणणं आहे की हा फॉर्म्युला ज्यांनी आणलाय हे तेच राबवतील, आम्ही राबवणार नाही। आता याच्यावर काही मी भाष्य करणं उचित नाहीये। तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी निश्चितच काहीतरी विचार केला असेल आणि मला असं वाटतं प्रत्येकाला संधी मिळणं हे जितकं महत्वाचं आहे ती प्रत्येकाला मिळू शकत नाही। 287 आमदार आहेत आणि विधान परिषदेतले पण आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्याच इच्छा मंत्रिपद होण्याच्या पूर्ण होतील असं काही नाहीये। मुळात म्हणजे केपेबल लोक मंत्री झाले पाहिजे हे महत्वाचं आहे। एक आणखी प्रश्न आहे की लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे। नव्या निकषांवरून खरं तर विरोधकांनी टार्गेट केलेलं आहे। लवकरात लवकर ही लाडकी बहीण योजना लागू तर झालेलीच आहे, मात्र 2100 रुपये हे त्यांनी तातडीने द्यावे अशी सुद्धा मागणी ते करत नाही। निश्चितच आमच्या वचननाम्यामध्ये ते आम्ही म्हटलेलं आहे, येणाऱ्या काळात आम्ही देऊ। 1400 कोटी आता या बजेटमध्ये पास होणार आहेत सप्लिमेंटरी मध्ये। आणि निकष म्हणजे काय की जिकडे मला वाटतं माननीय अदिती तटकरे जे त्या खात्याच्या मंत्री होत्या, तर त्यांनी सुद्धा सांगितलंय की याच्यामध्ये ज्या तक्रार आहेत त्यांचे फॉर्म्स रिचेकिंग होणार आहे, त्यामुळे हे विरोधक एक फेक नरेटिव्ह स्प्रेड करतात। एक शेवटचा प्रश्न आहे की सभापती पदासाठी शिवसेनेकडून दावा करण्यात आलेला आहे का? आज बैठक सुद्धा जी ती होणार आहे? आज आमची बैठक आहे आता आणि त्यामध्ये आम्हाला जे मार्गदर्शन किंवा जे आदेश पक्षप्रमुखांकडून मिळतील, आमच्या मुख्य नेते एकनाथजी शिंदे, त्याप्रमाणे त्याचं पालन होईल। निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर एकंदरीत हिवाळी अधिवेशनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। संपूर्णपणे जर आपण पाहिलं तर यामध्ये आता चर्चा जी आहे ती राज्यपालांच्या अभिभाषणावरती होणार आहे, मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी जी होत आहे ती ईव्हीएम वरून असेल किंवा अनेक लाडकी बहीण योजना असेल यांसारख्या अनेक प्रश्नांवरून होत आहे। त्यामुळे आता या सगळ्यावरती नेमकं कशा प्रकारे तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार।